बगाडे साहेब नमस्कार. नमस्ते. यात्रा कमिटीचे व्हाईस चेअरमन या नात्याने तुम्ही आता एवढी मोठी यात्रा आहे यामध्ये चोऱ्याचं प्रमाण होऊ नये याच्यासाठी काय नियोजन आहे यात्रा कमिटीच्या वतीने? चोऱ्याचं प्रमाण होऊ नये यासाठी आम्ही अगोदरच थोड्या सुटसुटीत पेटा केल्या जेणेकरून गर्दी जास्त होऊ नये. त्याच्यानंतर इथं पोलीस मतदान केंद्र आम्ही यात्रा कमिटीच्या ऑफिसच्या शेजारीच केले आणि त्या ठिकाणी CCTV कॅमेरेचे वगैरे पोलीस बंदोबस्त पण भरपूर वाढवलेला आहे यावेळेस. अशी आम्ही त्याची सोय केलेली आहे. त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पण CCTV कॅमेऱ्यांची म्हणजे सोय केलेली आहे. पाटील साहेब नमस्कार. कित्येक वर्ष झालं ही पिलिओची तुमची यात्रा कमिटी आहे, हे विविध नियोजन करता. ह्या वर्षीचं काय नियोजन आहे? गेली 50 वर्ष झाले यात्रा परंपरेपासून या ठिकाणी चालत आलेली आहे. अगदी यात्रा पहिल्यापासून व्यवस्थितरित्या पार पडते, पण आम्ही जरा ह्यावेळेस नियोजन बदललेलं आहे. आणि पहिला जुना रोड सोडून दोन्ही बाजूनी किमान 25 फुटाची एका बाजूला लाईन आखलेली आहे आणि या ठिकाणी इनामदारांनी स्वतः पुढे होऊन दोन्ही बाजूचे रस्ते आतलं नियोजन स्वतः त्यांनी केलेलं आहे व बाकी इतर कामं कमिटी बघत आहे. कमिटीमध्ये आता सध्या चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे. पेटा बदललेल्या आहेत व आम्ही जी 5 तारखेला 9 दिवशी जी गर्दी होती ती गर्दी नियंत्रणात यावी याच्यासाठी चांगल्या पद्धतीने दक्षता घेत आहे आणि यावेळेस होणार नाही त्याची आम्ही नक्कीच काळजी करू. जे यात्रेमध्ये जे छोटे जे उद्योजक येतात त्यांच्यासाठी काय तुम्ही पर्याय व्यवस्था? आम्ही त्यांच्यासाठी एक सेपरेट पर्याय काढलेला आहे. आता पेटा तर मागे सारलेले आहेत, पण ती जी रस्त्यावर बसणारे आहेत त्यांना आम्ही एका साईडला जागा अवेलेबल करून दिलेली आहे. यात्रा आता तुमची प्रत्येक वर्षी फार मोठ्या प्रमाणात भरते, याच्यासाठी काय डिपार्टमेंटचं काय सहकार्य? डिपार्टमेंटचं काय सहकार्य म्हणलं? डिपार्टमेंटचं आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीनं लाभत आहे. काय अडचण येणार नाही डिपार्टमेंटची आणि यावर्षी पण येणार नाही. फक्त आम्हाला त्यांनी एक सहकार्य करावं की ज्या दिवशी नैवेद्य असतात त्या दिवशी यात्रा रात्री कमीत कमी 2 वाजेपर्यंत चालावी, कारण व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने येतो आणि त्यांचा धंदा त्याच दिवशी असतो आणि ते काही वेळेस असं वरनं ऑर्डर आली की डिपार्टमेंटचा पर्याय उरत नाही की 11ला तर 11लाच बंद करावं लागतंय आणि त्यांची त्याच्यामुळे नुकसान व्हायला बघतंय. तेवढी दक्षता अधिकाऱ्यांनी वरच्या घ्यावी.